जाय पुढे जाय पुढे जाय पुढे जाय पुढे जाय पुढे जाय तुम्ही जाय पुढे जाय पुढे शॉर्ट। सर क्या कहेंगे, आपका सस्पेंशन हुआ है, आपका सस्पेंशन हुआ है। आज आपण बघितलं असेल सुमारे 10 तास प्रत्येक लोकप्रतिनिधी अतिशय पोटतिडकीने त्यांच्या प्रभागात असलेल्या समस्यांविषयी बोलत होते। नाशिक मधले रस्ते, त्यांचे खड्डे, जिथे जिथे अपघात झालेले आहेत, आपल्याकडे जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना खरं तर आर्थिक मदत ही सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलेली होती शासनातर्फे। त्याचं वितरण आज आम्ही केलं, पण हे करत असताना आम्हाला आनंद होत नव्हता। ही गोष्ट अशी आहे की नाशिककरांची जी काही सेफ्टी आहे त्याचा खूप मोठा प्रश्न हा आज निर्माण झालेला आहे। सन्माननीय संवेदनशील आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी याची नोंद घेतली। उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, हे सगळे देखील तिथे कालच्या बैठकीमध्ये उपस्थित होते। आणि आपल्याला माहिती आहे की MNGLचा तो गलथान कारभार सुरू आहे, त्यावरती खरं तर ताशेरे ओढले गेले। आणि आज ते जे मुजोर अधिकारी आहे ते ह्या महासभेत आम्ही पाचारण केले होते आणि ते इथे उपस्थित होते। त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचा जो प्रकोप होता तो आज आपल्याला सभागृहात दिसला। आणि या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींनी पोटतिडकीने सांगितलं। परवाच आपण बघितलं असेल की मसरूळ या भागामध्ये MNGLची लाईन जी डेप्थ मध्ये जाणं अपेक्षित होतं, एका कामानिमित्ताने ती लाईन फुटली आणि जवळजवळ 15-20 फूट हा जाळ तिथे निर्माण झालेला होता। अशा परिस्थितीमध्ये देवकृपेने तिथे कोणताही अपघात झाला नाही, कोणताही आपल्याला नुकसान झालं नाही। एक झाड होतं ते तिथे जळालं, पण काही जरी तिथे असा परिस्थिती निर्माण झाली होती की जर अपघात झाला असता तर ह्या MNGLच्या अधिकाऱ्यांना काहीही तोंड दाखवायला जागा नव्हती। त्यामुळे आपण आज महासभेमध्ये यांच्यावरती जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले। यांना 2 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे सप्टेंबर एंड पर्यंत, आणि यात जर त्यांनी कामं पूर्ण नाही केली तर त्यांच्यावर FIR दाखल होईल। या अधिकारी वर्गासाठी जे श्रीवास्तव म्हणून इथे इन्चार्ज होते नाशिक महानगरपालिकेच्या सर्व कामांसाठी, ते इथे उपस्थित होते गेल्या 10 तासापासून, आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे खरं तर ही परिस्थिती आपल्यावर उद्भवली आहे। त्यामुळे त्यांना आपण MNGL ला सांगतोय की ह्या अशा नाकर्त्या अधिकाऱ्याचं इथे काही काम नाही। त्यांना आपण निर्देशित करतोय MNGL ला की ह्या अधिकाऱ्याला तुम्ही काढून टाका नाशिक शहरातनं आणि आम्हाला योग्य परफॉर्मिंग अधिकारी द्या, कारण आपल्याकडे कुंभमेळा आहे आणि या कुंभमेळ्यासाठी आपल्याला लवकरात लवकर हे काम संपूर्ण प्रक्रिया करून रस्ते बंद करणं अपेक्षित आहे। पावसाळा देखील सुरू आहे। MNGL ने खरं तर जेवढी परमिशन घेतली त्याच्यापेक्षा जास्त इथे खड्डे खणलेले आहेत, आणि आपण बघितलंय की त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं आहे की ते 100 कटिंगनी रस्ते कटिंग करायची आहे, डेप्थनी करायची आहे। याचं कोणतंही पालन या MNGL ने केलेलं नाहीये आणि म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांनी सरळ JCB लावून खड्डे जिथे आपल्याला 1 फुटाच्या आत खरं तर खड्डे करणं अपेक्षित होते आणि त्यांनी सरळ JCB लावून 2-2, 2.5 फूट इथे खड्डे खणले आणि त्याला व्यवस्थित बुजवायची काही कारवाई केली नाही। खरं तर प्रशासनाची दिशाभूल करून MNGL ने जवळजवळ 1500 किलोमीटरच्या लाईन्स आज नाशिक शहरामध्ये खोदून ठेवलेल्या आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याची भरपाई देखील केलेली नाहीये। म्हणजे दाखवायचं थोडं आणि करायचं एवढं मोठं, आणि ह्या गोष्टी ह्या प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून दिल्या आहेत, प्रत्येक लोकप्रतिनिधींनी सांगितलंय आणि त्यानुसार त्यांचं ऑडिट खरं तर आपण इथे सांगितले प्रशासनाला करायला की नेमकं त्यांनी भरले किती आणि त्यांनी खणले किती, आणि ह्यानुसार त्यांच्यावरती तिप्पट पेनल्टी आपण इथे जारी केली आहे।